मागच्या 2 दिवसांपासून तिकडे हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। काल अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। त्यामुळे पूर्णा नदीपात्रामध्ये पाण्याची आवक देखील वाढलेली आहे। याशिवाय एल्देरे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरले। सिद्धेश्वर धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, तर पाण्याचा संपूर्ण विसर्ग हा पूर्णा नदीपात्रामध्ये केला जातोय। 12,400 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। धरणाच्या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सिद्धेश्वर सध्या धरण जे आहे ते 100% भरलं आहे। या धरणाचे आता जे आहे ते 12 दरवाजे सोडण्यात आले। बघू शकता की मी धरण परिसरामध्ये आहे। एक ड्रोनच्या माध्यमातून आपण बघू शकता की या धरणाचे सध्या एकूण 14 दरवाजापैकी जे आहे ते 12 दरवाजे या ठिकाणी पूर्ण नदीपात्रामध्ये जवळपास 12,400 क्युसेक वेगाने जे आहे ते पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। पहिल्यांदाच या पहिल्या पावसामध्ये जे आहे ते जवळपास जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून जे आहे ते जोरदार पाऊस पडतोय आणि पडत असलेल्या पावसामुळे या ठिकाणी जिल्ह्यातील तिन्ही धरणांच्या पाणी पातळीमध्ये चांगली कमालीची वाढ झालेली आहे आणि सध्या सिद्धेश्वर धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे। या धरण सध्या 100% भरल्यामुळे धरणाचे आता सध्या 12 दरवाजे जे आहे ते सोडण्यात आलेले आहेत आणि याचा विसर्ग जे आहे ते पूर्ण नदी पात्रामध्ये करण्यात येतोय। जवळपास पूर्ण नदीकाठच्या गावांना जे आहे ते धरण प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बघू शकता की या धरणावर सध्या पाणी आपल्याला पाहायला मिळते। जवळपास गेल्या वर्षी धरण भरलं होतं, मात्र यावर्षी पहिल्यांदाच चांगला पाऊस झाला आणि त्यानंतर जे आहे ते आता 12 दरवाजे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जे आहे ते मोठा फायदा झाला आहे, कारण की संपूर्ण शेती याच धरणावरती अवलंबून आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।